तर फायनली गाईज वी लँडेड इन गोवा. अँड गाईज जेव्हा फ्लाईट लँड होत होती ना, लिटरली माझी एकच विश होती, बस आता ही फ्लाईट लवकर थांबू दे. माझ्या कानात इतका प्रेशर येत होता ना की मी लिटरली फ्लाईट कधी थांबतेची वाट बघत होते. अँड फायनली फ्लाईट थांबली. आय वॉज लाईक ओ माय गॉड. आणि बस त्यानंतर तर गोवा एक्साइटमेंट वॉज ऑन पीक. गाईज आम्ही ऑलरेडी आमचं स्टे Airbnb वर बुक केलं होतं आणि हॉनेस्टली अवर Airbnb वॉज रिअली नाईस. जर तुम्ही गोवाला जाण्याचा काही प्लॅन करत असाल तर Airbnb ॲप्सवर स्टेज, रूम्स किंवा प्रॉपर्टी चेक करू शकता. आमचा एक्सपिरियन्स तर खूपच गुड होता. मग एअरप्लेन मधून उतरलो आणि एअरपोर्ट बस मधून टर्मिनल कडे निघालो आणि बाहेर पाऊस सुरू होता. वी आर लिटरली लाईक ओ माय गॉड, आता तर फुल मज्जा येणार. गोवा प्लस रेन प्लस कोल्ड वेदर, परफेक्ट कॉम्बिनेशन. मग आम्ही पोहोचलो मोपा एअरपोर्टला आणि गाईज एअरपोर्ट लिटरली खूप ब्युटिफुल होतं आणि तिथे हे ओनली इन गोवावाला होर्डिंग दिसलं. लोक फोटोज काढत होते. तर म्हटलं चला आपण पण एक मेमरीज क्रिएट करूया. आणि गाईज बीचचा विचार केला तरी माझी एक्साइटमेंट लिटरली एक्सप्लेन होत नव्हती. खूप वर्ष झाली होती मला बीचवर जाऊन आणि फायनली आय वॉज इन गोवा. म्हणजे फक्त हा थॉटच इतका एक्साइटिंग होता ना. एअरपोर्ट मध्ये खूप ब्युटिफुल पेंटिंग्स आणि आर्टवर्क लावले होते आणि गोवा एअरपोर्टची व्हाईबच काहीतरी वेगळी होती. मग काय एकमेकांचे फोटोशूट सुरू झाले. बॅग्स घेतल्या आणि आम्ही एअरपोर्टच्या बाहेर निघालो आमच्या स्टे कडे जाण्यासाठी. आणि इतक्यात आम्ही एक ट्रेंडिंग रील शूट केली. पण हा ट्रेंड तुम्हाला गोवा ट्रिप कंप्लीट झाल्यानंतरच पाहायला मिळणार आहे, बिकॉज ट्रेंडच तसा आहे ना. सो स्टे ट्यून. आणि गाईज हा व्ह्यू बघा. बाहेर हलकासा रेन सुरू होता, कोल्ड हवा होती आणि लिटरली ती फिलिंग इतकी रिलॅक्सिंग होती ना. मला वाटत होतं यार इथेच थोडा वेळ थांबावं. आम्ही कॅब सर्च करायला सुरुवात केली. पण गाईज कॅब चार्जेस वर लिटरली सो हाय. आम्ही सगळेच इथे फर्स्ट टाइम असल्यामुळे थोडे कन्फ्युज होतो. पण फायनली कॅब केली आणि निघालो. आणि एक गोष्ट सांगू, गोवामध्ये कॅब ड्रायव्हर्स लोक आपली गोवन लँग्वेज बोलत होते ना, मला ती ऐकायला खूप भारी वाटत होती. एकदम वेगळीच वाईब. आणि गाईज गोवाचे रोड्स, जळगाववरून गेलेल्या कोणत्याही व्यक्तीला गोवामधले रोड्स पाहून फर्स्ट रिएक्शन एकच येईल, काही प्रॉपर रोड्स आहेत यार. आणि एअरपोर्टच्या बाहेर पडल्यापासून लिटरली एव्हरीवेअर कसिनोचे बॅनर्स, इकडे कसिनो तिकडे कसिनो, सगळीकडेच कसिनोची ऍडव्हर्टाइजमेंट दिसत होते. मग एअरपोर्ट पासून आम्ही नॉर्थ गोवाकडे निघालो. आम्ही एअरपोर्ट सी साइड जवळ स्टे बुक केलं होतं आणि रस्त्यात तर लिटरली चर्चवर चर्च दिसत होते. गोवामध्ये आल्याची प्रॉपर फिलिंग यायला सुरुवात झाली होती. मग हा क्रॅब बघा गाईज. आणि फायनली आम्ही आमच्या रूम्सवर पोहोचलो. गाईज इथला ॲम्बियन्स इतका सुंदर होता ना, पण तो कम्प्लीट एक्सपिरियन्स तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये प्रॉपरली दाखवणार आहे. आमच्या सगळ्यांचे रूम सेपरेट होते. ही होती माझी आणि माझ्या मैत्रिणीची रूम. बाकी सगळ्यांसाठी सेपरेट रूम्स होते आणि एक मोठा कॉमन हॉल होता विथ डायनिंग एरिया. मग काय आम्ही लगेच डिनरसाठी प्लॅनिंग सुरू केली. सगळ्यांनी डिसाईड केलं की बाहेरून पार्सल घेऊ आणि रूमवरच चिल करत डिनर करूया. प्लीज मला गोवामध्ये नॉनव्हेज ट्राय करायचं होतं, पण नेक्स्ट डे पासून श्रावण सुरू होणार होता. सो आय टोटली अवॉइड नॉनव्हेज आणि माझ्यासाठी व्हेज पार्सल घेतलं. तेचने बिर्याणी घेतली आणि मी घेतली व्हेज थाली. आणि मग डिनर करून पुढच्या दिवसाचा गोवा प्लॅन तयार केला. कुठे जायचं, काय एक्सप्लोर करायचं, काय काय एक्सपिरियन्स करायचं. पण गाईज नेक्स्ट डे आम्ही कुठे कुठे फिरलो आणि गोवामध्ये काय काय क्रेझी एक्सपिरियन्स आले हे सगळं पाहण्यासाठी भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट गोवा व्लॉग.